पहिल्या ब्लॉग मध्ये आणि आमचा सँड ऑफ आहे आज. आम्ही सगळे मस्त रेडी होऊन आलो. सिद्धी आहे इकडून दिसली मनस्वी सिद्धी मस्त अशी सगळे आम्ही रेडी झालो बघा. आणि हा ब्लॉग सँड ऑफ स्पेशल असणार आहे. सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा. आम्ही काय काय भाषण करतो काय करते सगळं बघा. भाषण काय बोलायचं तुला? काय नाही, खूप मजा येणार आहे. फक्त बस एवढंच माहिती मला. काय बोलायचंय तुला? काय बोलायचंय का? बोला शेवटपर्यंत बघा. सोडा गाणं गाईज हे बघा आमची शाळा. आम्ही सगळे आता आज चाललो. ते बघा पोरं परत मागे गेली. हे आपण कुठे चाललो? आम्ही सँडऑफला. अय जाने इकडे बघ. आमची जान्हवी बघा किती सुंदर आहे. आर्या आम्ही आता सगळेजण आज चाललो. भेटूया आत गेलो. आमची शाळा बघा. गाईज किती काम कुठलं. आमची लाईट गेली आणि आम्ही आत्ता वरती आलो. सगळे शिक्षकांनी वगैरे फोटो काढले. इथे सगळे जमा आहेत बघा. पाठी तुम्हाला दिसणार नाही. मी दाखवते बॅक कॅमेराने. सगळे इथं बसलेत पोरं पोरी. आता आमचं मत आणि शिक्षकांचं मत वगैरे जे गिफ्ट वगैरे देऊ बघू. तुम्हाला डेकोरेशन वगैरे दाखवते थांबा. हे बघा इकडं असं डेकोरेशन केलं. हे बोलायला उभे आहेत स्वागत वगैरे. लावण्य इथे आणि तिकडे सर वगैरे असे उभे आहेत सगळे. तिकडे पोरं बसले. सो खूप काम कुठला भेटूया आपण नंतर. जे काय होईल तुम्हाला दाखवत. छोटी छोटी क्लिप येत राहील. हे बघा सगळे हवा घेतात. लाईटी गेल्यात. ब्लर झालं गाईज. आता लाईट गेलती. आता लाईट आली. तिकडं पूजा चालली. आणि आमच्यासोबत मस्ती करतात. ज्यात स्टुडंट जास्त काळ टिकत नाही अशा मोहिनी मॅडम यांचं स्वागत करण्यासाठी मी सार्थकला बोलवतो. काकू काकू ओ काकू काकू साडी दाखव. आमच्या काकूंना आम्ही साडी दिली. नेसून किती ना थांबा ना. हा काकू आमच्या नेसून येणार. ठीक आहे. छोट्याशा ब्लॉगमध्ये आमचं मत आहे शिक्षकांचं मत आहे आणि मी जे जे बोलतील त्यांची फक्त छोटी छोटी क्लिप घेतले. जास्त काय नाही घेतलं. सो बघत राहा. यार मध्ये येतच नाही. हो हो. एखादी शाळा फक्त भिंतीने बनत नाही तर ती तिथल्या संस्कारांनी आणि शिक्षकांनी घडते. अंजली टीचरांनी अनेक वर्ष शाळेला आपले घर वैद्य निरोप समारंभासाठी जमलेले माननीय मुख्याध्यापिका व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व इथे बसलेले विद्यार्थी व विद्यार्थिनी, आपण 10व्या वर्गाकडून निरोप देत आहोत. खूपच दुःख वाटत आहे. आजचा दिवस हा आपल्याला दुःख देणारा आहे. अध्यापक, शिक्षक आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो, आज हा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत भावनिक आणि जड आहे. निरोप हा शब्द बोलायला आणि भावना काय असते हे आम्हाला मॅडमांमुळे कळाले. आमच्यावर एवढं प्रेम आणि संयम दाखवल्याबद्दल मॅडम तुमचे खूप खूप धन्यवाद. मॅडम हसत खेळत इंग्रजी शिकवणाऱ्या आणि प्रत्येक विद्यार्थ्याला समजेल अशा पद्धतीने शिकवणाऱ्या आमच्या महागड्या मॅडम, अभ्यासासोबतच आत्मविश्वास वाढवणाऱ्या आणि नेहमी प्रोत्साहन आपल्याला समजून घेणाऱ्या आपल्या लाडक्या चांगल्या मॅडम, त्यांनी आम्हाला केवळ अभ्यासच नाही तर शिस्त, संस्कार, मूल्य आणि जीवन जगण्याची कला शिकवली. शाळेतील सर्व मुलांसाठी सर नाहीत पण आपले मित्र म्हणून सर्वांशी हसत खेळत वागणारे माईक थोडी खाली सर हे प्रत्येक स्तरावर आता असं वाटतं की स्वपरीक्षा देण्याची काही गरज नाही. कुठून सुरुवात करू काहीच कळत नाही. आणि 5वीत सुरू झालेली ऑनलाईन शाळा आजचा या खूप आनंदाचा दिवस आहे. थोडासा भावुकी आहे कारण आज आपला फेअरवेल आहे. आज आपण शाळेला गुडबाय म्हणणार आहोत. आपला शाळेचा शेवटचा दिवस आहे. आपण नेहमी गाईज आम्ही लाईटी वगैरे बंद केली. मी दिसत नाही. थांब उजेडी होते. टॉर्च लावणार. आम्ही हे भूतासारखी दिसते ना. हा म्हणते दिसतेच तर दिसतेच. अशी लाईट बंद केली. गाली दिसते. गाली गाली त्याच्या मैत्रिणी पक्क्या बेकार आहे. आम्ही आता प्रोजेक्टरवर गाणी लावणार आहोत. तुम्हाला गाणी आमची व्हिडिओ वर्षभराचा प्रवास तुम्हाला दाखवतो. चला बघूया. गाईज आमचं डेकोरेशन बघा. टीचरांच्या वर
गाईज हे बघा आमच्या आठवणी सगळ्यांचे फोटो. हा बघा माझा फोटो. थांबा माझा बघा नाही. अरे यार गाईज दिसत नाही, नंतर दाखवते. 10th बॅच 2025-26. आमचे क्लास टीचर म्हणजे सर आमच्यासाठी काहीतरी बोलतात. आता अजून काही गोष्टी आहेत त्या आम्ही सांगणार आहोत. एकच की आत्तापर्यंत जो 100% निकाल लागलेला आहे, जवळजवळ 14 वर्ष 100% निकाल लागलेला आहे, तर यावर्षी सुद्धा 100% लागेलच याची खात्री मला आहे. फक्त काही संपतात आणि मग तिघे जण वेगवेगळ्या क्षेत्रात जातात. त्यातला एक जातो इंजिनिअरिंग करतो लगेच 12वी नंतर आणि जिल्हा परिषदमध्ये इंजिनियर म्हणून कामाला लागतो. त्याला तिथे ह्या बलानी जिद्दची काठीच्या जोरावर उमटू तुमच्या कर्तृत्वाची मोहर काळाच्याही बनावर. याच शुभेच्छा. धन्यवाद. तर मला एवढंच सांगायचं आहे, इथून पुढे 5-6 वर्ष तुम्ही खूप कष्ट करा, प्रामाणिकपणे कष्ट करा, चांगल्या मार्गात राहा, चांगल्या मित्रांच्या मैत्रिणींच्या संगतीत राहा. माझ्या बोलण्याचा उद्देश लक्षात घ्या. एक जरी चूक झाली आणि एक अजून एक गोष्ट टाळ्या नको वाजवू, कारण प्रत्येक तासाला तू काही ना काही वाजवलेलं आहे. तासात 2च मिनिटं बघा. मी तुम्हाला नेहमीच सांगत आहे, आयुष्यामध्ये कम्फर्ट हवा असेल रॉकेट पण आणायचं नाही. रहेगा हम रहेंगे असंच म्हणायचं. त्याच्यामुळे आता या वर्षभरामध्ये ना मी तुम्हाला 3च गोष्टी सांगणार आहे. या वर्षभरामध्ये आमच्या कानावरती काही गोष्टी आलेल्या आहेत. म्हणजे तुमच्याबद्दल नाही, आपले जे विद्यार्थी होते म्हणे सांगते त्यांच्या वर्गाच्या. कारण मी संस्कृत शिकवते, तुम्हाला खूप आधीपासून माहिती होतं. मी म्हटलं तुम्हाला बाहेर पण की आर्या मला अजून आठवते, ती सुपरविजनला गेलेली तेव्हा तिने विचारलेलं, टीचर तुम्ही आम्हाला कधी येणार शिकवायला. आणि तुमचा वर्ग माझ्यासाठी स्पेशल आहे, कारण 8वीला संस्कृतला जेव्हा तुम्ही आलात तेव्हा लिटरली संस्कृत हा विषय शाळेत ठेवायचा की नाही ही परिस्थिती होती. तुमच्या पहिल्या बालक सभेच्या वेळेला आम्ही भांडलेलो की संस्कृत हा विषय आपण ठेवूया, ज्यामुळे आपण संस्कृत हा विषय शिकलो. आणि तुम्ही अशी पहिली बॅच आहात ज्यांना मी 8वी, 9वी, 10वी 3ही वर्ष सलग संस्कृत शिकवले, एक तर महिनाही खंड न पडता. त्यामुळे तुम्ही मला खूप जवळचे आहात. मी तुमच्या वर्गात येऊन कितीही वेळा बोलले असले की मला तुमचा वर्ग अजिबात आवडत नाही, स्पेशली मुलं, तुम्ही मला जवळचे आहात हे मला माहिती. मी अजूनही सिद्धांत तो कागद खाली मालच घातली कलाकार हे उत्तम हे आपल्याला सगळ्यांना माहिती नाहीये, पण त्याची कलाकृती अशी वेगवेगळी. एक पेपर होता त्याचा सराव पेपर, त्याच्यात त्याने एक चित्र कापून कवटी तयार केली. असे अनेक कलाकार वर्गात बसले. माझा ढोल वाजत चाललाय हक्काचा शाळा सोडून प्रतीक. त्यामुळे अशा तुमच्या अनेक आठवणी आहेत. शंका विचारणाऱ्या माझ्या मुली एवढी बॅच अशी कोणतीच नव्हती. त्यामुळे मला खूप छान वाटतं. तुमची आठवण तर मला कायमच येईल. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. मला गॅरंटी आहे की तुम्ही भविष्यात काही ना काहीतरी करणारच आहात, कारण एवढा कॉन्फिडन्स आहे ना तुमच्यात. पुढे येऊन बोलत नाही, पण तुमच्यात प्रचंड कॉन्फिडन्स आहे. त्या कॉन्फिडन्सच्या जोरात तुम्ही नक्की काही ना काहीतरी करून यशस्वी तर होणारच आहात. आम्हाला कोणाला विसरू नका, आमची आठवण ठेवा जरा आणि चांगलं काम करा. शुभेच्छा खूप खूप. गाईज आम्ही इथं केक आणलाय, शिक्षकांचा केक. त्याचा फोटो आता मी नाही टाकत, कारण मला उठून जायचा कंटाळा आला. मी दाखवत नाही, पण ठीक आहे जाऊ द्या. तिथं केक ठेवला आहे, आता कापतील बघू. गाईज केक सगळे टीचर सर उभे आहेत. गाईज मुद्दा पण हॅपी बर्थडे बोलतात ते. गाईज आम्हाला जेवण सुद्धा आहे. आता काय जेवण देतात माहिती नाही, तर सगळे जे काय असेल जेवणच झालं. तर 12 वाजता काय म्हणलंय तिकडं पोरं बसले. कोण येडे? ही येडी ए असं नाही बोलायचं. ब्लॉग मध्ये असं नाही बोलायचं. गाईज आहे बघा, हे घालून फोटो काढणार. लावण ना इकडं, पण लावण ना दिसत नाही, ऊन येतोय मागून. अशी इकडं डोका इकडे 10th बॅच. मला फक्त गाईज आम्ही जेवायला बसलो ते बघा. सगळे जेवत आहेत आता, पुरी भाजी खातात. तिकडं पोरं पण. हे पण आपल्याला जेवण होतं हे माहितीच नव्हतं आपल्याला. तिकडं आता शिक्षकांना पण जेवण आहे. मिसळ नाही तर पावभाजी असेल, पण हे अनएक्सपेक्टेड आहे. मला नव्हतं वाटलं यांना. काय बोलते?
गाईज काजू कतरी आले. थांबा जरा दाखवतो. टीचर वाटतात. हे पापड टीमचा विजय असो. अरे मी व्हिडिओ चालू ठेवले. टीचर कधी काढले आले आले. हा नाही तर तुझ्या ताटात टाकते मी. काजू कतरी आहे बघा. टीचर वाटतात. गाईज आता आम्ही सरांना आणि टीचरांना गिफ्ट देणार होतो. बघा आता पुढे. आणि अवतार कसा होता आता कसं झालं. गाईज शाळेसाठी गिफ्ट दिलं आम्ही. तो ओपन करता तिथं. कालोख येत आहे पण गाईज इकडे फोटो सेशन चाललंय. एक टीचर गेलेत आमच्या कारण त्यांचा बाबू घरी आहे ना म्हणून. म्हणजे पोरगा. सर्व गाईज काचाचे ग्लास दिले सरांनी. ठेवला पण लगे. गाईज आहे बघा. छान आहे ना. हे बघा मी कारण आम्हाला हेच नाही. गाईज आता आम्ही बाहेर आलो शाळेतून आणि आता मी चाललो जेवायला. पोरं गेले आता आम्ही पण जातो. भेटूया. गाईज ऍडजस्टमेंट गाईज मांडीवर बघा. डेंजर. गाईज आता आम्ही आलो विसवायला. आता इथं जेवू वगैरे आणि मग जाऊ. बघू काय होतं. पुढे दाखवते काय काय ऑर्डर करते. म्हणजे काय नाही आम्ही सिम्पलच खाणार. स्टार्टर मोठी ब्लॉगर काय बोलते. आर्या चिकनी दिसते पण याच्यात एक नंबर. अशी पण दिसते. गाईज आम्ही आलो सगळीकडे बसलो. सगळे जेवतोय आता. म्हणजे अजून ऑर्डर नाही दिली. बघू यांचं काहीतरी चाललंय. गाईज बघा आम्ही खायला बसलो. तर हे खातोय पनीर क्रिस्पी खातोय. तिकडे ते नाचतात. गाईज आम्ही आता आलो. ते बघा घरी चाललो. तो प्रत्येकाचं आपलं मुगला तिकडे उभी आहे. आम्ही चाललो आता घरी. येतं बघा काय चालतं लईच ना. गाईज मी आता घरी आली आणि काय नाही आता मी चेंज वगैरे करायला आणि झोपून जाईल. आलो जेवण वाढून. भेटूया नंतर. जेवण वाढून